सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। ऊसतोड मजुराने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। ही हत्या गोपाळपूर या गावातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे यांच्या घराशेजारी झाली। या प्रकरणी 2 तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। ऐन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या धामधुमीत ही घटना घडली। पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे एका ऊसतोड मजुराने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आलं। कोयत्याच्या सहाय्याने निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे। पोलिसांना याची माहिती मिळताच केवळ 2 तासात आरोपी पतीस पोलिसांनी अटक केली आहे। हत्येची घटना शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांच्या घराशेजारी ऊसतोड मजूर ऊसतोडीसाठी वस्ती करून राहिले होते। त्यांच्याच घराजवळ पहाटे ही घटना घडली। हे ऊसतोड मजूर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातले आहेत। पहाटेच्या सुमारास एका महिलेवर हल्ला होऊन ती जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन या जखमी महिलेला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, तर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे। हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव लक्ष्मी भानुदास वाघ या 35 वर्षीय आहेत। ही हत्या महिलेच्या पती भानुदास वाघ यांनी केल्याचा पोलिसांना संशय होता। पोलिसांनी तातडीने परिसरात शोध सुरू केला असता आरोपी पती भानुदास वाघ हा पोलिसांना सापडला। पोलिसांनी त्याला अवघ्या 2 तासात अटक केली। या हत्या झालेल्या पत्नीला 2 लहान मुले आहेत। महिलेच्या पतीने पत्नीची का हत्या केली याचे कारण समोर आले नाही। पोलीस त्याचा देखील शोध घेत आहेत। ऐन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या काळात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे।